आपल्याला आरती भेटली बरी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे रंजिता ब्लॉगमध्ये. आजचा तिसरा दिवस. मी आत्ताच मंदिरातून आली आणि चौकात पण गेलेली. तिथं आरतीला थांबलेली थोडा वेळ. मग तिथून आली मी मंदिरातून. आता घरातलं काम करते. आता सगळं पुन्हा घेतले मी तसं. ते रांगोळी पण काढून झाली सकाळीच. तर भाजी आणली थोडी. कांदे अजून महाग झालेत. टमाटे पण महाग आहे ना. आम्हाला ठाण्याला पण जायचं आहे. पप्पांचा आमच्या उद्या बड्डे आहे, म्हणजे यांचा बड्डे आहे उद्या. तर काही घ्यायचं आहे. बघू, माळीगावला आरीवरचं जमा झालेलं. तर बघू बरं आपण काहीतरी घेऊ त्याच्यातून. तर आता बघू, आता ठाण्याला जायचं आहे आपल्याला. चला निघू. मी यांना पोरानं जेवण बी बनवलं आहे. ती बोलते मी उपवास करते नवरात्रींचा. ह्याला बनवले पनीर कोफ्ता. कोण? मस्त. अच्छा, नया चीज है. कशी लगी येऊ लागेल तू चांगला 100 टाका. कशाला तो माझा देतो. दूसरा कलर एक है ना. उसमें कलर है कि इसमें 2 पैटर्न है, उसमें बड़ा साइज है. ये अलग ही है ना. वो अलग है. ये कौन भारी है? नया ही है ना यार. नया नया मॉडल. मी आता पोरांना पावभाजी करते. माझा तर उपवास आहे. पोरांना पावभाजी बनवणार देते. तो पण येईल आता शिक्षणशी. कशीचा पण उपवास आहे. आमची गाचा आहे उपवास. वेदाने केलेला आणि माझा आहे. आम्ही सगळ्यांनी उपवास केले. आर्नवला ना पप्पाला यांना जेवण बनवतात. जेवण नाही आलं. काल बिर्याणी बनवलेली पनीरची. आता पावभाजी करते. मग पोरांना खातील मग ते. दुसरी बिर्याणी पण आहे. पटापट करून घेते. आणि ठाण्यावरून पण आलो. जरा टाईम झाला तिकडे पण ठाण्याला. त्यांचा उद्या बड्डे आहे. माझ्या आरीवरचे पैसे जमा झालेले. बोलली यांना काहीतरी वॉच घेते पॅटर्नचा. आलो आणि आता संध्याकाळ झाली. जास्तच टाईम झाला तिकडं ठाण्यात. नंतर पटकन पावभाजीच बनवते माझं जेवायला. उद्या बड्डे आहे तर आज पावभाजी. उद्या बाहेर जातील मग. बॉईल करून येते सगळ्या भाज्या आणि मिक्स करते. मग भरपूर होते. आता आर्नव पण येईल. तो कधी कधी 6:30 वाजता येतं, कधी कधी 7 वाजता. टायमिंग चेंज होते रोज त्याच्या ट्युशनचं. येईल आता तर थोडा टाईम. आताच पाणी जास्त झालं याच्यात. आटवून घ्यायला लागेल. गरम होते नुसतं. थोड्या चपात्या पण बनवायच्या आहेत. गाऊ चक्कीत नाही ह्याच्यात राहिले माझ्या. तर ते दिवाबत्ती करून खाली जायला लागेल. तिथं आरती करायला लागेल मग खाली जाऊन. हो पण येत नाही काय आम्ही. आज पप्पाला बोलवत होता. बघू पप्पा जाता का. जाता गो त्याला आणायला. त्याला आणायला जाता तुम्ही. याला डेविकला पण घ्या मग त्या गाडीवर. बघा तू येते का मामाला घ्यायला. येते का बघा लागेल.
खेळतं नाही तर तो ना त्याच्या जोडीनं. दऊ ए दऊ कुठे आहे तू? भो मम्मी कुठे आहे? काय पिते? चहा पिते? अरे चहा तरी कशी पिते रोज रोज नुसती? कधी पण तू लागी चहा पिते मम्मी तुझी. तू काय बोलते तिला? चेतना बोलते. दुसरा काय बोलते? दुसरा आजी बोलते तिला. हा काय काय समजलं नाही. आजी आजी तुझी आजी आहे ती. आता खाली आरतीला चालले. अरे कापूर लावलेला वाटतं काढला तू. 7 वाजता इथं कापूर लावला. ब्लर झालाय काय? बघू कोण जमते. दैविक कोण जमते? काय रे जमतील बघ कोणतरी. बस बस चला आरती चालू करूया. या आरतीला सुरुवात करूया. जय कसा बोलते? मम्मीला आवाज दे रे. चला या सुरुवात करूया. बुक दे. देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई गणी झाला कलाम गरुडावर बैसुणी गरुडावर बैसुणी मज कैवारी आला. शोभाचे राज आम्हा नित्य कुवारी आम्हा दसरा कुवारी तुझाच नाम. काय लागले रे या प्रोग्राम. वेदू प्रसाद घेऊन आले. चेतनाई तिने आणलेला. आई बघितलं चेतनाई तिने आणली त्याने वाटेत घेतलं. झाला तुझा पाय पडून. तिचा कापूर विजल नाही तर. जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे. हंसी काने किया व्रत है नव माँ दुर्गे का. मैया नव माँ दुर्गे का. उपवास में खाए एप्पल रात में खाए आमच्या हंसिकाने उपवास केले 9 दिवसाचा. खतरनाक. वेदू तू तेच लाव दोघाही पण. आमचे कामाला नको वाजू. दोन असं कोण वाजवते? तिथं बस तिथं कोपऱ्यान बस. दैविक तू काय वाजवशील? दैविक खाते. किंबोरी बनवून दाखव तू. काम काय नाही माझं. आता पावभाजी खायला बसले.